मी जेव्हा 7.5 महिन्यानंतर काम बंद केलं तेव्हा माझं असं झालं की आता थोडे नाही एवढे दिवस थांबणार, ते लोक रिप्लेसमेंट बघतील. आणि तिचा फोन पण आलेला मला प्रोडक्शनकडून की जेव्हा माझं डिलिव्हरी झाली की कॉंग्रॅच्युलेट करायला वगैरे, तर कधी जॉईन करतेस. म्हटलं नाही ग, 6 महिने मला विचारूच नकोस तू. ओके ओके ठीक आहे. परत थोडे दिवसांनी फोन आला, हे बघ तू म्हणशील त्या नोटवर आपण काम करू, तू म्हणशील तू 2 तास दे, तू म्हणशील ह्या वेळेला मी, तू सांग तू कधी येणार, आपण तेव्हा तुझं शूट करू. माझं असं झालं समोरून येत आहे. आणि मी पण आधी असंच ठरवलेलं की ॲटलिस्ट 6 महिने तरी मी बघेन, मग मी विचार करेन की पुढे जमतंय का. कारण माझे सासू सासरे आहेत घरी आणि ते माझ्या सासूबाईंना खूप आवड आहे, म्हणजे हा सगळं सांभाळण्याची, लहान मुलं वगैरे सांभाळण्याची त्यांना खूप आवड आहे. सो त्या व्यवस्थित सांभाळतील ह्याची मला गॅरंटी होती. पण मला ते जमेल का की बाळाला सोडून जाणं, ह्याच्याबद्दल मला डाऊट होता. पण असं समोरून जर कोणी म्हणते की तू सांग की आपण करू, आपण मॅनेज करू. मखरातच बसवलं पाहिजे. म्हणजे मी तर म्हणते हे तुम्ही क्लिप कापा वेगळी. Actually, आणि please. की असे प्रोडक्शन हाऊसेस असले पाहिजेत. कारण की काय होतंय ना, ऍक्टर, फिमेल ऍक्टर म्हटली की तिचं प्रेग्नन्सी झाल्यानंतर काम थांबलं. मी तर हे पण ऐकलंय की लग्नानंतर विचारलं पण गेलंय की भाई आता जरा थांब, घाई करू नकोस. हो पण म्हणजे आता हा सॉरी, पण हा एकच की प्रोडक्शन हाऊसेसनी आता असं केलं पाहिजे की इफ यू आर प्रेग्नेंट तू घरी राहायची गरज नाहीये. मग मुली विचार तरी करतील, यार मग असं काही गरज नाहीये की मी 25व्या वर्षी चान्स घेतला आणि जे करिअर थांबलं असं नाही. कारण डेफिनेटली ना एक भीती असते की एक ह्याच्यानंतर आता पुढे काय, कुठे अशी आम्ही ठरवलं होतं की आम्हाला हे करायचंय किंवा आम्हाला हा ब्रेक घ्यायचा आहे. ह्यांनी ठरवलं होतं की ह्यांना काम करायचंय, आम्ही ठरवलं होतं आम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. पण सगळ्यांनाच तसं इमोशनली किंवा मेंटली नाही प्रिपेअर करतायत स्वतःला. आणि म्हणून कधी कधी असं होतं की नाही, फॅमिली नको, लग्न नको, मूल नको. पण हे नाही झालं पाहिजे. जे आजूबाजूला आता आपले पण बरेच मित्रमैत्रिणी आहेत जे नाही घेत चान्स, कारण की करिअर थांबेल मग मला कोणी विचारणार नाही. सिक्युरिटी पण होऊ शकते. पण असे प्रोडक्शन हाऊसेस असले पाहिजेत की जे म्हणतात की ना तू घे ना 2 महिने ब्रेक घे, किंवा तुला जेवढा हवा तेवढा वेळ घे, तुझ्या टर्म नुसार आपण करूया. हे खूप टाइम लिमिट असलं मी एवढ्या ग्रॅटिट्यूड मध्ये काम करते ना, मी सेटवर जाते आणि बाकीचे आर्टिस्ट सुद्धा, की मी जाते ना फटाफट माझं उरकतात, फक्त माझे क्लोज घेतात आणि मला सोडतात. आणि बाकीचे आर्टिस्ट म्हणजे मोठे मोठे, असं पण नाही की इला ताई आहेत, सारिका ताई आहेत, आशा ताई आहेत, आणि त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. ते ओके बाळा तू तुझं कर, झालं ना वेळेत, ओके आरामात जा, साव. पण कदाचित मला खरंच ब्लेस्ड, खूप ग्रॅटिट्यूड आहे. तुझ्या नावाचाच पाय. हो खरंच खरंच. समजा तू काहीतरी म्हणत होतीस. ते मी म्हणत होते लग्नानंतर खूप महिने माझं असं ठरलं होतं की लग्नानंतर पण मी करणार आहे काम. तर मी सिरियल आता माझी संपल्यानंतर, ती जी सिरियल चालू होती ती संपल्यानंतर मी वाट बघत होते की आता काही दुसरं मी काय करू शकते का. तर मला खूप दिवसात, खूप महिन्यात असं होतं की एक सिरियल संपल्यानंतर आता तू फ्री झाली आहेस ना, मग आता काय करतेस, काही नाही ना, मग हे असं असं आहे, ये ऑडिशनला वगैरे, असे कॉल्स यायचे जे लग्नानंतर मला आलेच नाहीत खूप महिने. तर मला असं झालं की असं का होतंय, काही सिरियल्स येतच नाहीयेत की काय. बरं, नव्या सिरियलचे प्रोमोज दिसत आहेत मला टीव्हीवर. मग माझ्या ज्या काही ओळखी होत्या त्यानुसार मी फोन करून विचारलं की काय होतंय, नवीन सिरियल्स येत आहेत. मग विचारलं नाही जात आहे काय, अगं तुझं लग्न झालं ना, आम्हाला वाटलं तू ब्रेक घेतलाय. नाही, असं सेम मला करायचं. श्वेता पेंडसे, तिला बाळ झालं आणि तिला आणि लॉकडाऊन नंतर लोकांना वाटलं ती नागपूरला शिफ्ट झाली आणि ती काम शोधत होती. आणि ती मला प्रत्येक वेळेस सांगायची, अगं सगळ्यांचे फोन येतात आणि म्हणतात तू तर नागपूरला गेलीयस ना, पण मी इथे मुंबईत होते, बोरिवलीमध्ये राहतेय मी. मग तिने मग लिखाण सुरू केलं आणि मग नाटक सुरू केलं की ते तरी होईल. पण मग नंतर तिला विचारलंच नाही कोणत्या सिरियल नंतर, प्रेग्नन्सी नंतर. ही पण एक बाजू आहे. आणि मला अजून एक चांगली बाजू पण दिसली. प्रेग्नन्सी झाल्यानंतर मला काही जणांना माहीत नव्हतं, कारण मी एवढं सोशल मीडियावर नव्हतं टाकलं. तर तेव्हा मला काही जणांचे फोन आले होते की अशी अशी एक सिरियल आहे, तर तू आहेस का इंटरेस्टेड, आहेस का फ्री. तर मी सांगायचे की अरे मी आत्ताच माझी डिलिव्हरी झाली आहे किंवा मी प्रेग्नंट आहे, असं सगळं.
तर त्यांचं असं व्हायचं की ठीक आहे पण मग तू जेव्हा केव्हा रेडी असशील तेव्हा मला प्लीज आम्हाला सांग. म्हणजे अशीही बाजू एक आहे इंडस्ट्रीची.